हे पण प्लास्टिक आणि हे पण प्लास्टिक, याची किंमत 10 रुपये आणि याची किंमत 5,000 रुपये का? तर अलायनर्स हे इम्पोर्टेड प्लास्टिक मटेरियल पासून बनलेले असतात. बेसिकली अलायनर ट्रीटमेंटमध्ये आपल्याला जी पण प्लॅन दाताची मुवमेंट अपेक्षित असते त्या मुवमेंटला आपण 1 वीक किंवा 2 वीकच्या इंटरव्हलमध्ये विभागतो, म्हणजेच डिवाइड करतो आणि त्या 1 वीकमध्ये किंवा 2 वीकमध्ये अपेक्षित असलेली मुवमेंट या अलायनरच्या सेट्समध्ये प्रोग्राम केली जाते. आणि जेव्हा आपण हे सेट्स सांगितलेल्या ड्युरेशनसाठी घालतो त्यावेळेस अलायनरमध्ये केलेला प्रोग्राम हा दातावर एक्सप्रेस होतो आणि आपल्याला आवश्यक असलेली दाताची मुवमेंट ही घडते. आता ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी 4 गोष्टी खूप महत्वाच्या असतात. पहिली गोष्ट ती म्हणजे स्ट्रेंथ, सेकंड गोष्ट इलॅस्टिसिटी, थर्ड गोष्ट ती म्हणजे प्रोग्राम एक्सप्रेस केल्यानंतर या अलायनरला परत त्याच्या ओरिजिनल फॉर्म आणि फंक्शन आणि शेप मध्ये यावं लागतं, जेणेकरून जर परत एकदा जर आपल्याला हा सेट घालावा लागला तर तो आपल्याला आवश्यक ती टूथ मुवमेंट घडवतो. तर मित्रांनो, तुम्ही मला खरंच सांगा, ह्या सगळ्या गोष्टी याच्याने पॉसिबल आहेत?